गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आपण आज बनवणार आहोत प्रवासात घेऊन जाण्यासाठी किंवा मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी छान असे स्नॅक्स. खारी शंकरपाळी किंवा याला आपण तिखट कापण्या असं पण बोलू शकतो. खूप सोपी रेसिपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यामध्ये बनते. चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला. इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ, तेल, ओवा, काळे तीळ, जिरा, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ टाकूयात आणि याच बाउलने मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. आता आपण यामध्ये सगळे मसाले टाकून घेऊयात. लाल मिरची पावडर, जिरा, ओवा, हळद, काळे तीळ आणि मीठ. मोहन म्हणून तेल टाकूयात. तर आता आपण हे मिक्स करून घेऊयात. पूर्ण गव्हाच्या पिठाला आणि मैद्याला असं तेल लागलं पाहिजे, जेणेकरून आपले ज्या कापण्या आहेत त्या एकदम कुरकुरीत होतील. आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी पण टाकायचं नाही, आपल्याला जाडसरच मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून आपण चपातीला पीठ कसं मळून घेतो त्याप्रमाणे हे मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे मळून घेतलेलं आहे. आता याचा आपण एक गोळा बनवूयात असा आणि हे आपल्याला थोडा वेळासाठी ठेवून द्यायचं आहे रेस्ट होण्यासाठी. थोडंसं वरतून मी तेल लावलेलं आहे. 10 मिनिटे तरी आपण याला ठेवून देऊयात. आता हे चांगलं सेट होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे मी 10 मिनिटं. आता आपण 10 मिनिटानंतर या पिठाची छान अशी चपाती लाटून घेणार आहोत आणि आपल्याला आवडेल त्या आकारात छान अशा साईजमध्ये कट करून घेणार आहोत. तर अशा ह्या आपल्या तिखट शंकरपाळी किंवा तिखट कापण्या तयार झालेल्या आहेत. चला तर मग आता आपण ह्या तळून घेऊयात. अशा प्रकारे आपण याला छान तळून घेणार आहोत ब्राऊन होईपर्यंत. आलटून पलटून आपल्याला याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर मस्त अशा आपल्या ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तर आपल्या अशा ह्या कापण्या तळून झालेल्या आहेत. अशा प्रकारे मी बाकीच्या पण कापण्या तळून घेते. तुम्ही बघू शकता दिसायला पण किती सुंदर दिसत आहेत आणि खायला पण तेवढेच चविष्ट आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खूप इझी रेसिपी आहे. किती क्रिस्पी झालेले आहेत, तुम्ही याचा आवाज पण ऐकू शकता. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.